आज शिवसेनेमध्ये तुमचं सर्व परिवार, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, हे मोजके आपण पदाधिकारी आणले, अनेक असंख्य शेकडो हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत आणि तुम्ही मला आधी आल्यानंतर काय सांगितलं हेही मला माहीत आहे. कुठली अट शर्त न ठेवता या ठिकाणी शिवसेनेचं काम करायचं, पुढे जायचं, ही एवढीच तुमची भावना, भूमिका खऱ्या अर्थाने आपण बोलून दाखवली. पण या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल आणि म्हणूनच मी आज तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देत असताना, खरं म्हणजे ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागली आहे तिथं कसा राहील राजन साळवी, कसा राहील? कुठेतरी बोर्ड लावला होता, काय बोर्ड कुठला तरी लावला होता ना, हा, ज्यांच्या विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी. आता खरा विचार किती, म्हणजे आज काल माझा परवा दिल्लीमध्ये महापराक्रमी आपले महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार मिळाला. मला शरद पवार साहेबांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर तिथं महादजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते, त्यांच्या उपस्थितीत पुरस्कार मिळाला. खरं म्हणजे एका मराठी माणसाने पुरस्कार दिल्याचा अभिमान पाहिजे. खरं म्हणजे अभिमान पाहिजे. किती जळणार, किती जळफळाट होणार तुमचा, किती शिव्या साथ देणार तुम्ही. माझी लाईन कापण्यापेक्षा तुमची लाईन वाढवा ना, तुमची लाईन वाढवा, काम करा, लोकांमध्ये जा आणि लोकांमध्ये जा. परंतु घरी बसलेल्या लोकांना लोक स्वीकारत नाही, हे विधानसभेच्या निवडणुकीने दाखवून दिले. आणि हा एकनाथ शिंदे ज्या खड़ा रहता वही से लाइन शुरू हो जाती है आणि ती जनसेवेची लाईन असते, कामाची असते, लोकांच्या सेवेची लाईन असते, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. खरं म्हणजे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. हे सर्वसामान्य कार्यकर्ता ते या राज्याचा मुख्यमंत्री, हा इतिहास घडला आहे. यामागे बाळासाहेबांचे आशीर्वाद, दिघे साहेबांचे आशीर्वाद, आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचे आशीर्वाद, लाडक्या बहिणींचे सगळ्यांचे आशीर्वाद, कार्यकर्त्यांची मेहनत आहे. आणि म्हणून एक सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, हा इतिहास देखील या राज्याने पाहिलेला आहे. आणि म्हणून हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारा पक्ष आहे, त्यांच्या जीवनात सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस आणणारा पक्ष आहे. आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो की काही काळजी करू नका. तुम्ही कालपर्यंत, आता आजपासून तुम्हाला काही, आम्हाला जसं काही पदव्या दिल्या तसं तुम्हाला देतील. पण म्हणतील कचरा गेला, आमका गेला. अरे आमच्याकडे येत आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतोय, पण तुमच्याकडून का जात आहे याचा तरी विचार कधी करणार की नाही, आत्मपरीक्षण करणार की नाही. आणि